सर पुढचा प्रश्न माझा हा असणार की क्रिप्टोकरन्सीमध्ये किती फायदा होऊ शकतो, ह्याचे काही यूज केसेस आहेत का? ॲक्च्युली क्रिप्टोकरन्सीबद्दल प्रश्न विचारताना म्हणजे प्रत्येकजण हेच विचारतो की याच्यात किती फायदा होऊ शकतो. कदाचित तुला माहीत नसेल तर आज सेविंग अकाउंट्स आपली जी आहेत त्याच्यावर 3% इंटरेस्ट आहे. ओके. तुमचे FD जे आहेत बँकेच्या त्याच्यावर 5%, 5.5% इंटरेस्ट आहे. सिनियर सिटीजन असेल तर 6%, डिपेंड ऑन बँक. शेअर मार्केट गिव्ज यू अराउंड 15 ते 20% पर इयर. तुझं म्युच्युअल फंड्स तुम्हाला देऊ शकतो 15 ते 20%, 22%, 25%. क्रिप्टोकरन्सी जेव्हा लोक असं म्हणतात की इट्स जस्ट लाईक अ मॅजिक, लोक ह्याच्यावर विश्वास का नाही ठेवत? कारण दे थिंक इट्स अ मॅजिक. क्रिप्टोकरन्सीची प्रॉफिट मार्जिन आहे ना ती दिवसाला 5 to 10% आहे मिनिमम, विदाउट एनी रिस्क. आणि शेअर मार्केट तेच एका वर्षात 5%. 10 नाही, शेअर मार्केट 15 to 20%. ओके. क्रिप्टोकरन्सीमध्ये एका महिन्यामध्ये पैसे 3 टाइम्स होणं इट्स अ कॉमन थिंग. वी डोंट फील दिस इज अ व्हेरी ग्रेट थिंग. हो. त्यामुळे प्रॉफिट मार्जिन ह्यूज प्रॉफिट मार्जिन आहे. मी फक्त एवढंच सांगतो की ह्याच्यामधल्या काही कॉईन म्हणजे मी माझं स्वतःचं तू म्हणालेस की यूज केस, तर पीपल से अबाउट ह्यानी हे केलं त्यानी ते केलं. मी जस्ट माझं स्वतःचं उदाहरण देतो. आय इन्व्हेस्टेड इन वन कॉइन. आय विल नॉट टेल यू द नेम ऑफ द कॉइन. आय इन्व्हेस्टेड $8 आणि आफ्टर 3 months आय विड्रॉ $980 फ्रॉम इट. आफ्टर 3 months? या इन 3 months तिकडे. सो ह्याची प्रॉफिट मार्जिन जी इतकी ह्यूज आणि अनबिलिव्हेबल आहे आणि म्हणून लोकांना वाटतं की इट्स अ स्कॅम. इट इज नॉट अ स्कॅम. पण ह्याच्यामध्ये जो डेली ट्रेड केवळ हे डिसेंट्रलाइज असल्यामुळे गव्हर्नमेंट ह्याला कंट्रोल नाही करू शकत. ओके. आणि शेअर मार्केटला कुठे ना कुठेतरी गव्हर्नमेंट सेबी वगैरे कंट्रोल करून ठेवतात तिकडे. बरोबर. आणि म्हणून ह्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन ह्यूज आहे. ह्यूज आहे. लिटरली मी तुम्हाला सांगतो की 2021 नाही, नोव्हेंबर 2020 याच्यामध्ये किंवा डिसेंबर धरा 2020 मध्ये आय परचेस्ड इथेरियम कॉइन जस्ट फॉर द $500. ओके. आणि आता दीड वर्षच झालं मला वाटतं त्याचं. 21 आणि 22चा 5वा महिना आहे. दीड वर्षामध्ये इथेरियम इज अराउंड $4,000, 4 टाइम्स. बिटकॉइन जो अक्षरशः काहीतरी 3 टाइम्स बिटकॉइन झालाय. आणि शिबा अकिता वगैरे ही जी मीम कॉइन्स जे आहेत ही तर 1000 टाइम्स, 2000 टाइम्स, 3000 टाइम्स वाढलेत. ही जी मीम कॉइन्स आहे, डॉगी कॉइन जे आहे, याच्यामध्ये US मध्ये किंवा युरोपमध्ये यंग जनरेशन्सची काही मुलं आहेत, या लोकांनी इतके पैसे कमवले की दे डोंट नो व्हॉट टू डू विथ द मनी. त्यांनी प्लेन्स घेतली, कार्स घेतल्या, पॅलेस घेतले. आता ह्याचं करायचं काय या पैशाचं हेच त्यांना समजत नाही. सो यूज केस जर का तुम्ही म्हटलं तर आय विल गिव्ह यू वन टेक्स्ट फाईल. आत्ता माझ्याकडे नाही आहे बट आय विल सेंड यू द टेक्स्ट फाईल. एका वर्षामध्ये कोणत्या कॉईननी किती % प्रॉफिट मिळवला तो डेटा त्याच्यामध्ये. पण ज्याला इंटरेस्ट असेल बघायची यूज केस, दे कॅन जस्ट गो टू द कॉईन मार्केट कॅप आणि त्याच्यामध्ये तुम्ही हिस्टॉरिकल डेटा तुम्ही बघू शकता. ओके. म्हणजे लास्ट इयरला या कॉईनची प्राइस काय होती आणि आज काय. ओके. ओके. जवळजवळ प्रत्येक कॉईन तुमचं मिनिमम 10 टाइम्स होतं एका वर्षामध्ये जवळजवळ. सो दिस इज द ह्यूज प्रॉफिट मार्जिन. पण याचा एक तोटा पण असा आहे की लोकांना एवढ्या प्रॉफिटची सवयच नाही आहे अजिबात. आणि त्यामुळे म्हणून लोकांना वाटतं की हे स्कॅम आहे. हो सर, पुढचा प्रश्न माझा हा असणार की क्रिप्टोकरन्सीचा वास्तविक जगात काय उपयोग आहे? आता गंमत अशी आहे की ज्या वेळेला क्रिप्टोकरन्सी काढली त्यावेळेला त्याचा उद्देश असा होता की आम्ही ही पॅरलल सिस्टीम चालवणार. ठीक आहे. आज सुद्धा तुम्ही एल सल्वाडोर आहे, पनामा आहे, युरोपमध्ये काही देश आहेत, अमेरिकेच्या काही स्टेट्स आहेत, इकडे तुम्ही काही प्रमाणामध्ये क्रिप्टोकरन्सी ॲज अ लेजिमेट करन्सी म्हणून वापरू शकता. फॉर एक्झाम्पल कॅलिफोर्निया किंवा फ्लोरिडा स्टेटमध्ये गव्हर्नमेंटचे टॅक्सेस तुम्ही क्रिप्टोमध्ये भरू शकता. त्याच्यानंतर अल सल्वाडोर सारख्या देशांमध्ये, पनामा आहे, पोर्तुगाल आहे, इकडे तुम्ही पिझ्झा पण ट्रान्सफरमध्ये घेऊ शकता. पण मोस्ट ऑफ द कंट्रीजनी अजूनही याला लीगल टेंडर मानलेलं नाही आहे. सो इंडियामध्ये तुम्ही कोणत्या दुकानात जाऊन क्रिप्टोकरन्सी देऊन वस्तू नाही घेऊ शकणार. इट इज नॉट अलाउड. मग इंडियासारखे जे देश आहेत इकडे क्रिप्टोकरन्सी ही ॲसेट क्लासमध्ये येते. लाईक युअर लँड, युअर गोल्ड, युअर सिल्वर, तुमचे फ्लॅट्स आहेत, तुमचे शेअर्स आहेत, हे ज्या FDs आहेत तुमच्या, हे सगळे ॲसेट्स आहेत आपले, संपत्ती आहे आपली. तर क्रिप्टो इज ऑल्सो इन द ॲसेट क्लास इन इंडिया अँड इन मोस्ट ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड. भारत सरकारला मनी लॉन्ड्रिंग बद्दल कन्सर्न आहे,
म्हणून आपले दर्शक हे जाणू इच्छितात की क्रिप्टोकरन्सी बेकायदेशीर व्यवहारासाठी वापरली जाते का? ज्याला वर्ल्ड पॉलिटिक्स माहिती आहे त्याला हा प्रश्न पडणार नाही. याचं कारण असं आहे की आजसुद्धा जगामध्ये जेव्हा मनी लॉन्ड्रिंग करायचं आहे तुम्हाला, मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर गोष्टी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे काही जण असं म्हणतात की ड्रग्सच्या व्यवहारासाठी किंवा जे इलिगल वेपन्स जे होतं, जे ट्रॅफिकिंग जे होतं, ह्याच्यासाठी क्रिप्टो वापरली जाते किंवा दंगली घडवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी वापरली जाते. इट इज नॉट लाईक दॅट. अजूनही तिकडे टॉप फक्त कॅशच चालते, अदरवाईज डायमंड्स चालतात, नाहीतर मग ड्रग्स चालतात. क्रिप्टोकरन्सी फार मोठ्या प्रमाणात इकडे वापरली जात नाही. क्रिप्टोकरन्सी कुठे वापरली जाते मी तुम्हाला सांगतो की पैसे लपवून ठेवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल 40 लाख रुपये मला जर का लपवून ठेवायचे असतील तर मला ते कॅश तरी ठेवावे लागतील, नाही तर कुठेतरी बँकेत डिपॉझिट करावे लागतील. वेराज इथे मी एक बिटकॉइन फक्त माझ्या वॉलेटमध्ये ठेवलं तर ते आयुष्यात कधी कोणाला समजणार नाही की मी ते कुठे ठेवलं आहे. सो मनी हाईड करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. पण याचा अर्थ असा नाही ना, क्रिप्टोकरन्सी 2009ला यायच्या आधी जगामध्ये काय रामराज्य नव्हतं. तिकडे मनी लॉन्ड्रिंगही होत होतं, ट्रॅफिकिंगही होत होतं, इलिगल ट्रान्झॅक्शनही होत होते. सो इट इज इलॉजिकल टू से दॅट द क्रिप्टोकरन्सी ओनली इज युज्ड फॉर द इलिगल ट्रान्झॅक्शन्स. इट इज नॉट लाईक दॅट. आजसुद्धा ज्या वेळेला तुम्ही म्हणजे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत, इकडे फक्त कॅशच वापरली जाते, इथे क्रिप्टोकरन्सी वापरली जात नाही. सो क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसा लपवून ठेवणं फार सोपं आहे. अल्टिमेटली हे लपवून तुम्ही करणार काय? नाही का, तुम्हाला कधीतरी ते कॅशमध्ये आणावेच लागतील ना, आयदर कॅश ऑर बँक. आणि आता जवळजवळ सगळ्या देशामध्ये कायदे एवढे टाईट झालेले आहेत की तुम्हाला अगदी घर गाडी जरी घ्यायचे असतील तरी तुम्हाला व्हाईटचे पैसे लागतात. यू कॅनॉट ब्लॅक मनीचा उपयोग एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त काही नाही आहे. सो यू कॅन हाईड द मनी बट इट इज नॉट युज्ड फॉर द इलिगल ट्रान्झॅक्शन. जसं बाकी तुमचं लिगल टेंडर इंडियन रुपीज जसे इलिगलसाठी वापरले जातात तसंच क्रिप्टोकरन्सी पण आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की भारत सरकारने क्रिप्टो उत्पन्नावर 30% टॅक्स लागू केला आहे. सोबत 1% क्रिप्टो TDS सुद्धा 1 जुलैपासून लागू होणार आहे. असे असून अजूनपर्यंत भारताने याच्या लिगॅलिटीवर अद्याप निर्णय घेतला नाही आहे. याविषयी काय सांगाल? ॲक्च्युली सगळेजण असं म्हणतात की 1 एप्रिलपासून 30% इन्कम टॅक्स लावला गेला क्रिप्टोकरन्सीवर, विच इज नॉट राईट. गंमत अशी आहे की भारतामध्ये तुम्ही कोणताही बिझनेस जरी केलात तरी तो टॅक्सेशनच्या अंडर येतो. याच्या आधी इतकी वर्ष आम्ही इन्कम टॅक्स भरतच होतो, तो पण 30%च भरत होतो, फक्त त्याचं टायटल वेगळं होतं. समजा तुझा असा एखादा बिझनेस असेल की जो लिस्टिंगमध्येच नाही आहे, तर तो जातो अदर इन्कम कॅटेगरीमध्ये आणि त्याच्यावर 30% टॅक्स आहे. 1 एप्रिलपासून इंडियन गव्हर्नमेंटनी काय केलंय ते मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो. फॉर एक्झाम्पल टॅक्सची एक लेअर तुम्हाला माहिती असेल. फॉर एक्झाम्पल जर का 5 लाखापर्यंत असेल तर टॅक्स नाही आहे. ओके, त्यांनी फक्त एवढंच केलंय की ही जी स्लॅब आहे ना इज नॉट ॲप्लिकेबल फॉर द क्रिप्टोकरन्सी. फॉर एक्झाम्पल तू जर का एखादा जॉब करून किंवा बिझनेस करून 2 लाख रुपये अर्न केलेस, इन्कम तुझं असेल तर त्याच्यावर इन्कम टॅक्स नाही आहे कारण त्या स्लॅबमध्ये येतो. पण 2 लाख रुपये जर का तू क्रिप्टोमध्ये कमवलेस तर त्याच्यावर डायरेक्ट 30% टॅक्स भरावा लागणार, विच इज नॉट बिफोर. जे आधी असं नव्हतं, जे आत्ता करायला लागणार. आणि सेकंड थिंग त्यांनी असं सांगितलंय की इथे तुम्हाला सेटबॅक घेता येणार नाही. म्हणजे काय की समजा 1,000 रुपये तू 2 कॉईनमध्ये इन्व्हेस्ट केलेस, बिटकॉईनमध्ये 1,000 आणि इथेरियममध्ये 1,000. ठीक आहे, म्हणजे तुझी इन्व्हेस्टमेंट किती झाली? 2,000. आता बिटकॉईनचे तुझे पैसे डबल झाले, पण इथेरियममध्ये 0 झाले, लॉस. बरोबर. तरी आता तुझ्याकडे किती आहे? 2,000च आहेत. बरोबर. सो यू विल से दॅट माझं इन्कम काहीच नाही आहे, सो वाय शुड आय पे द टॅक्स. पण गव्हर्नमेंट असं म्हणत नाही. गव्हर्नमेंट असं म्हणतं की बिटकॉईनवर तुला डबल मिळाले ना, 1,000 तू प्रॉफिट घेतलास ना, सो त्याच्यावर 30% भर. आणि इथेरियममध्ये जे तुझा लॉस झाला, गव्हर्नमेंट हॅज नथिंग टू डू विथ दॅट. सो हा सेटबॅक तुला घेता येणार नाही. हा नियम त्यांनी 1 एप्रिलपासून केलाय. 30% टॅक्स तर आधी पण होता. दुसरी गोष्ट अशी आहे, GST. सुप्रीम कोर्टनी असं म्हटलंय की इंडियन GST सिस्टीम ही डॅकॉइड्सची सिस्टीम आहे. म्हणजे ही लुटारू सिस्टीम आहे. एवढे जास्त टॅक्सेस आणि एवढं जास्त कोणत्याही देशामध्ये नाही. आणि प्लस ते त्याच्यावर TDS लावतात.
पण आता जर का तुम्ही स्टेटमेंट जर का बघितलीत म्हणजे फायनान्स मिनिस्टर्स आणि फायनान्स मिनिस्ट्रीकडनं जी स्टेटमेंट आली आहेत त्यांनी असं म्हटलंय की वी आर रिथिंकिंग ऑफ द टॅक्स स्लॅब्स. कारण अगदी पहिल्यांदा त्यांनी असं म्हटलं होतं की क्रिप्टो करन्सी विल गो इन टू द ॲसेट क्लास. बरोबर. आणि ॲसेट क्लासमध्ये जर का जायचं असेल तर त्याला फक्त लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म 10% आणि 15% एवढाच टॅक्स आहे. जसा तुम्हाला शेअर्सला आहे, जसा तुमचा प्रॉपर्टी विकल्यावर कॅपिटल गेन भरावा लागतो, बरोबर. त्याच क्लासमध्ये त्यांनी आधी ह्याला टाकलंय. आता ह्याला त्यांनी ज्या प्रॉफिट मार्जिनमुळे त्यांनी त्याला टॅक्सेस लावलेत. बरोबर. पण माझं मत असं आहे की जसं पेट्रोलला गव्हर्नमेंटला 5 रुपये वाढवायचे असतील तर ते 8 रुपये वाढवतात आणि नंतर आरडाओरडा झाल्यानंतर 3 रुपये कमी करतात. बरोबर. दिस कॅन बी द केस लाईक दॅट. कारण याचा परिणाम असा व्हायला लागलाय की वझिरेक्स सारखी एक्सचेंजेस आज दुबईमध्ये शिफ्ट व्हायचे विचार करतायत. मेजॉरिटी जे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स जे आहेत क्रिप्टो करन्सी मधले दे आर ऑलरेडी लेफ्ट द कंट्री. दे आर गॉन टू दुबई, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, पोर्तुगल. हे सगळे टॅक्स हेव्हन्स आहेत क्रिप्टो करन्सीसाठी. आता सगळे देश हा प्रयत्न करतायत की क्रिप्टो नवीन क्षेत्र आहे, 5% लोकांना 5 ते 10% लोकांना जगात माहिती आहे. सो ह्याच्यात जेवढा पैसा येईल ना तेवढा सगळा पैसा आपल्या देशाकडे खेचायचा प्रयत्न करतायत आणि इंडियन गव्हर्नमेंट एक्झॅक्टली अपोजिट करत आहे त्याच्यात. सो मला असं वाटतं की कदाचित काही महिन्यांमध्ये किंवा नंतर गव्हर्नमेंट थोडंसं टॅक्स स्लॅब्स वगैरे कमी करतील, बट वी आर नॉट शुअर. पण ह्याच्यावर सुद्धा माझं म्हणणं असं आहे की आत्तापर्यंत तुमचं जे तुम्ही ज्याला सेफ म्हणता बँकेची FD, त्यात तुम्ही 5% मध्ये तुम्ही जर का हॅपी होतात आणि टॅक्स भरायला तयार होतात तर मग जिकडे तुम्हाला 500 टाइम्स तुम्हाला जिकडे प्रॉफिट मिळतोय तिकडे भरा ना 30%. प्रॉब्लेम काय? सो इन्स्टेड ऑफ सेव्हिंग द टॅक्स अँड थिंकिंग ऑफ द टॅक्स यू इन्क्रीज युअर इन्कम. एक्झॅक्टली. बरोबर. आणि तुम्ही कायदेशीर आणि बेकायदेशीर जर का म्हणाल तर आय विल म्हणजे लिगल लँग्वेजमध्ये मी सांगितलं तर क्रिप्टो करन्सी इज नॉट इलिगल इन इंडिया. त्याचं बिल पेंडिंग आहे, त्याच्यावर चर्चा बाकी आहे. जेव्हा ते बिल पास होईल तेव्हा ते लिगल पण होईल. पण आजही ते बेकायदेशीर नाही आहे. यू कॅन ट्रेड, यू कॅन ट्रान्झॅक्ट, यू कॅन बाय अँड सेल. त्याला कसलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे. सुप्रीम कोर्टनी ऑलरेडी याच्यावर जजमेंट्स दिलेली आहेत. सो इट इज नॉट ॲट ऑल इलिगल इन इंडिया. ओके. ओके. तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं आपलं जे सिस्टीम आहे इंडियन सिस्टीम पुढे जाऊन काय करू शकतात ते ह्याबद्दल? जास्तीत जास्त ते 30% मॅक्झिमम ते काय करू शकतात ते त्यांनी सांगितलं. 30% इन्कम टॅक्स लावणार, 28% GST लावणार, 1% TDS लावणार. ठीक आहे, लावा. फॉर मी ॲज अ क्रिप्टो इन्व्हेस्टर आय फील जी प्रॉफिट मार्जिन मला जी मिळते त्याच्यामध्ये टॅक्स भरायला मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ॲब्सोल्युटली. आणि कोणीही तुम्ही इन्व्हेस्टर जर का म्हणाल ना सुरुवातीला आपल्याला वाटतं माय गॉड 30% आय हॅव टू पे गव्हर्नमेंट. पण क्रिप्टो जर का नसतं तर माझं इन्कम 1 लाख आहे. बरोबर. ओके. पण क्रिप्टो असल्यावर माझं इन्कम 1 कोटी असेल तर त्यातलं 30% भरायला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? बरोबर. आणि टॅक्स भरल्यानंतर द होल ऑफ युअर प्रॉफिट बिकम्स व्हाईट. त्याचा उपयोग तुम्ही कसाही करू शकता. बरोबर. सो माझ्या मते गव्हर्नमेंट डेफिनेटली ह्याच्यामध्ये मार्जिन खाली करेल. कारण ज्या वेळेला मोठ्या मोठ्या कंपन्या आणि एक्सचेंजेस इंडिया सोडायचे गोष्टी करतायत तेव्हा त्यांना याच्यावर ॲक्शन काहीतरी घ्यावीच लागेल. नाहीतर असं होईल बाकीचे देश फालतू देश इंडियाच्या खूप पुढे निघून जातील आणि आपण पुन्हा त्याच लेवलला राहू की अख्खं जग प्रॉफिट कमवायला लागल्यानंतर इंडिया विल वेकअप. एक्झॅक्टली. तसं नाही होणार. आय होप सो.